नमस्कार मंडळी आनंद या मालिकेचा आजचा म्हणजे 5 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. मालिकेमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. मंडळी इकडे आता जो पृथ्वी आहे त्याचा खूप मोठा असा गैरसमज होणार आहे. म्हणजे युगंधरने आता वटपौर्णिमेची पूजा ही आनंदीसाठी केली हे त्याला माहीत झालं. पण आनंदीचं आणि युगंधरचं लग्न झालं आहे हे अजूनही त्याला माहीतच नाही आहे. म्हणजे ती वेळ आता युगंधरने सावरून नेली आहे. पण मंडळी जेव्हा आता युगंधर त्याचा चष्मा शोधायला आनंदीच्या रूममध्ये आलेला असतो, त्याचा चष्मा कुठेच मिळत नाही आहे आणि तेवढ्यात आनंदीच्या मागच्या बाजूला म्हणजे जी ज्या ठिकाणी झोपली आहे बेडवरती ना, त्या ठिकाणी त्याला तिथे असं वाटतं की चष्मा आहे. आणि तो घेण्यासाठी जेव्हा त्या वागतो ना, तेव्हा त्याच्या गळ्यातली जी चेन असते ती आनंदीच्या कानात अडकते. आणि युगंधर आता ती चेन हळूच काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला आता हा पृथ्वी जो आहे तो तिथे आलेला आहे. आणि पृथ्वीने आनंदीच्या जवळ युगंधरला जाताना पाहिलंय, त्याच्यामुळे पृथ्वीचा खूप मोठा असा गैरसमज झालाय. आणि तेव्हा आता हा पृथ्वी युगंधरला जोरात आवाज देऊन विचारतो की मालक साहेब काय करताय तुम्ही. आणि मंडळी आता हा जो पृथ्वी आहे त्याचा खूप मोठा गैरसमज झाल्यामुळे त्याने आता युगंधरला जाब विचारलाय. तर मंडळी आता पुढे काय घडणार आहे आणि पृथ्वीने जे काही पाहिलं त्याच्यामुळे त्याचा युगंधरच्या मनात युगंधरबद्दल काय गैरसमज होणार आहे हे सगळं काही आज आपण डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच रोजचे येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी इकडे पृथ्वीने हॉलमध्ये सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं. मिताली म्हणते, अरे दादा काय झालं? औषधं तर मिळाली ना, मग आता काय झालं? तू एवढा अस्वस्थ का दिसतोयस? माईसुद्धा म्हणतात, अरे काय झालं पृथ्वी बाळा, बोलशील का? काय ते सगळ्यांना बोलावून घेतलंयस आणि एवढा कसला विचार करतोयस तू? आता सगळेजण पृथ्वीला विचारत असतात, पण पृथ्वीला कुठून आणि काय बोलावं सुचत नाहीये, कारण तो युगंधरची येण्याची वाट बघत असतो. शिल्पासुद्धा म्हणते, पृथ्वी बाळा काय झालंय सांगशील का? आता तो सगळ्यांची वाट पाहता पाहता तिथे अचानकच समोरून युगंधर आलेला आहे. पृथ्वी म्हणत असतो की अरे वा, हे बघा आले तुमचे सगळ्यांचे लाडके मालक साहेब आले. त्यांनाच विचारा ना की त्यांनी काय केलंय ते. आता असं म्हणाल्यानंतर सगळेजण मागे वळून पाहतात. युगंधर हा आलाय आणि त्याने हातातून जे वटपौर्णिमेचं ताट जे असतं ते ताटसुद्धा घेऊन आलेलं असतं. पृथ्वी म्हणतो, जे काही झालंय ना ते या माणसालाच विचारा ना. त्याला विचारा की हा माणूस हे वटपौर्णिमेचं ताट घेऊन कुठे गेला होता, कोणासाठी वडाची पूजा करायला गेला होता. आता युगंधर हा पृथ्वीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की सांगा, कुठे गेला होतात तुम्ही, कोणासाठी वडाची पूजा करत होतात, कोणासाठी हे व्रत केलं? आता युगंधर हा थोडा वेळ शांतच बसतो. तेवढ्यात बापू म्हणतात की अरे पृथ्वी, काय बोलतेस तू हे? स्वतःच्या बापाला अशा पद्धतीने कोणी जाब विचारतं का? त्यावर पृथ्वी म्हणतो की हो, मी विचारणार आहे, कारण आज यांना स्वतः मी वडाच्या झाडाची पूजा करताना पाहिलंय. आई जाऊन इतकी वर्ष झाली, मग हा माणूस आत्ता वडाच्या झाडाची पूजा कोणासाठी करत होता, कोणासाठी त्यांनी आजचं व्रत केलं, हे मला कळायलाच हवं. बापू म्हणतात, पृथ्वी आधी हात खाली घे. पृथ्वी म्हणतो की नाही बापू, हा मला आज माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत. आज हा माणूस वडाच्या झाडाजवळ कोणासाठी पूजा करत होता हे मला कळायलाच हवं. आईला जाऊन इतकी वर्ष झाली आहे आणि हा माणूस आता वडाची पूजा करून कशाला एवढी सगळी नाटकं करत बसलाय. तर पृथ्वीला असं वाटत असतं की युगंधरने समिधासाठीच ही पूजा केली आहे आणि सगळ्यांना हा दिखावा करतोय. तेवढ्यात माई म्हणते, अरे पृथ्वी राजा काय बोलतोयस तू? घरामध्ये काय प्रसंग आहे? एवढं मोठं घरामध्ये संकट आलंय. आनंदी तिकडे मृत्यूशी झुंज देते आणि तुझा हा सगळा काय तमाशा घरामध्ये सुरू झालाय? बस कर आता, बंद कर सगळी ही नाटकं. आता जेव्हा माई असं म्हणत असतात ना, तेवढ्यात हा जो विद्याधर आहे तो मध्ये उगाचच नाक खुपसत असतो आणि म्हणतो, माई माई थांबा. अहो इथे आपला पोरगा आपल्या बापासनी काहीतरी प्रश्न विचारतोय आणि तुमचं काय आहे मध्ये मध्ये? अहो झाली ना वडाची पूजा, मग आता बस करा की तुम्ही. आपल्या जर पोराला काही प्रश्न पडला तर बापाने त्याचं उत्तर द्यायला नको का? असं म्हणत हा विद्याधर आता पुढे येतो आणि तो युगंधरला म्हणतो की दादा, आज खरं काय ते सांगूनच टाक. आज तू वटपौर्णिमेची जी पूजा केलीस ती कोणासाठी केलीस हे खरं खरं सांगूनच टाक. आज पोरासनी समजा काही कळायलाच हवं. विद्याधरच्या अशा ह्या वागण्यामुळे आता सगळ्यांनाच मोठा शॉक बसलाय आणि आता खरं सगळ्यांना कळतं की काय, म्हणजे पोरांना कळतं की काय असं वाटत असतं. पण हा विद्याधर आता आगीत सारखा तेवढतो आणि बोलतो की सांग की दादा, तुझ्या पोराला एवढा मोठा प्रश्न पडलाय त्याचं उत्तर दे की. कोणासाठी वडाच्या झाडाची पूजा करायला गेला होता तू? शिल्पा आता ओरडते आणि म्हणते की विद्या. त्यावर आता लगेचच तो विद्याधर पुन्हा शिल्पाला थांबवतो आणि म्हणते, ताई थांब की, सांगू दे की. काय ना, मुलाच्या मनात जर काही शंका असेल तर ती बापाने दूरच करायची असते, नाहीतर मुलांच्या मनामध्ये अडी निर्माण होते. आणि ही गोष्ट सविता वहिनीच म्हणाली होती नाही का,
त्याच्यामुळं आज दादाला सगळं काही खरं खरं सांगायलाच हवं. आणि हा विद्यार्थी आता समिधाच्या फोटोजवळ जातो आणि म्हणतो की दादा, आज समिधा वहिनीची शपथ घेऊन खरं काय ते सांगून टाकूनच दे. तर मी तुला समिधा वहिनीचा फोटो आणून देतो असं म्हणत आता तो हा विद्याधर समिधाचा फोटो काढायला जातो. तेवढ्यात मात्र युगंधर जोरात चिडतो आणि म्हणतो की थांब, समिधाच्या फोटोला हात लावायचा नाही, लांब हो तिच्या फोटोपासून. आणि तो आता विद्याधरवर चिडतो आणि विद्याधर म्हणतो की बरं बाबा, नाही फोटोला हात लावत, मग पृथ्वी काय विचारतोय त्याच्या प्रश्नांची उत्तरं दे की. थांबला कायस तू? मग दे त्याच्या प्रश्नांची उत्तरं दे आणि खरं काय ते त्याला कळू दे. मंडळी, आता इथे खूप मोठा ड्रामा सुरू झालेला असतो बरं का. आणि तेवढ्यात आता शिल्पा म्हणते की थांब, मी सांगते, मी देते तुझ्या प्रश्नांची उत्तरं. युगंधरने आज जी काही वटपौर्णिमेची पूजा केली, व्रत केलं, ती समिधासाठी केलं. समिधा जेव्हापासून गेले तेव्हापासून युगंधर दरवर्षी समिधासाठी ही वटपौर्णिमेची उपवास आणि पूजा करतो. कारण समिधाची खूप श्रद्धा होती आणि तिची इच्छा म्हणून युगंधर प्रत्येक वर्षी त्याने समिधासाठी हे व्रत केलंय. आणि यावर्षीसुद्धा युगंधरने जी काही पूजा केली आहे ती पण त्याने फक्त आणि फक्त समिधासाठीच केलेली आहे. युगंधरचं समिधावर किती प्रेम आहे हे तुला आता काही वेगळं सांगायची गरज नाहीये. परत विद्याधर पुढे तो म्हणतो, अगं ताई, काय सांगतेस तू? खरं काय ते सांग, पोरांना खरं काय ते कळायला हवं. तर शिल्पा आता ह्या विद्याधरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्यावर ती ओरडते. त्यावर युगंधर म्हणतो की ताई थांब, खरं काय ते सांगायला हवं ना, मग खरं काय ते आज मी सांगणार आहे. बस झालं, त्याने मला समिधाची शपथ घातली ना, त्याच्यामुळे आज मी खरं काय ते सांगणार आहे. सत्य आणि फक्त सत्यच सांगणार आहे. आणि तो पृथ्वीला म्हणतो की कान उघडे ठेवून ऐक. शिल्पाताई ते युगंधरला अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण युगंधर आता म्हणतो की नाही, आज जे काही होईल ते होईल, मी आज सत्य सांगून टाकणार आहे. आणि तेवढ्यात आता तो म्हणतो की तुला प्रश्न पडले ना की मी आजची ही पूजा कोणासाठी केली, हे व्रत कोणासाठी केलं? तर हो, मी हे आजचं व्रत आनंदीसाठी केलं. आनंदीसाठी केली मी ही आजची पूजा. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसलाय म्हणजे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे पृथ्वी, तो तर गडबडलाय. आनंदीसाठी आनंदीसाठी ह्यांनी का पूजा केली असेल? आणि पृथ्वीला आता तो युगंधर वाड्याच्या झाडाला ज्या फेऱ्या मारत असतो ना, ते दिसत असतं. तेवढ्यात आता युगंधर म्हणत असतो की माझं समिधावरती प्रेम आहे, समिधावर प्रेम होतं. समिधा माझी अर्धांगिनी आहे, अर्धांगिनी होती. आणि माझ्या आयुष्यातली समिधाची जागा दुसरं जरी कोणी घेऊ शकलं नसलं तरीसुद्धा आनंदी ह्या घरातली एक भाग आहे. आनंदीच्या बाबतीत आज जे काही झालं, तिचा अपघात झाला, ती मृत्यूशी झुंज देत होती. तिची आज पहिली वटपौर्णिमा होती आणि ती पहिली वटपौर्णिमासुद्धा पूर्ण होऊ शकणार नव्हती. आणि या घरचा कर्ता माणूस म्हणून, घरचा सदस्य म्हणून माझं ते कर्तव्य होतं की तिचं हे वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण व्हावं. आनंदी ह्या घरची एक सदस्य म्हणून म्हणून तिच्यासाठी मी हे सगळं केलं, असं आता इथे युगंधरने सांगितलेलं आहे. आणि आज घरामध्ये जे काही झालं, जो कुकरचा ब्लास्ट झाला, त्यात आनंदीची एवढी दुखापत झाली आणि या सगळ्याला मी स्वतः जबाबदार ठरतो. कारण मी या घरचा जबाबदार पुरुष म्हणून तिची अपूर्ण राहिलेली इच्छा मी आज स्वतः पूर्ण केली. आता हे सगळं ऐकल्यावर पृथ्वीला थोडंसं शॉकिंग वाटतं आणि त्याला कुठेतरी युगंधरबद्दल सॉफ्ट कॉर्नर किंवा त्याच्याबद्दल काहीतरी तर वेगळं वाटायला लागलं आहे. कारण आतापर्यंत तो युगंधरचा फक्त राग करत आलेला असतो आणि त्याची हळवी बाजू आज त्याला समजली आहे. त्याच्यामुळे पृथ्वी आता त्याच्यासमोर काही बोलतच नाही, शांत उभा राहिलेला असतो. युगंधर म्हणतो, मिळाली का तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं? पण मंडळी, युगंधरने अजूनही हे सांगितलं नाही आहे की आनंदीचं आणि त्याचं लग्न झालं आहे, आनंदी त्याची बायको आहे. आता हा विद्याधर म्हणत असतो की हा सगळं काय सांगत बसलाय, ह्याने खरं काय ते अजून सांगितलंच नाही आहे. आता हा युगंधर पृथ्वीच्या समोर येतो आणि त्याला म्हणतो की तुझी आई कायम म्हणायची, इतरांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान येतं ना, त्या समाधानातच खरा आनंद असतो. आणि आज मी तेच केलं. तुझ्या आईची तीच इच्छा मी पूर्ण केली आहे. आणि जे तुझ्या आईने आत्तापर्यंत मला शिकवलं होतं ना, तेच मी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे यापुढे मला असले घाणेरडे, फालतू आणि संशयास्पद प्रश्न विचारायचे नाहीत. आणि तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे, असं आता युगंधर म्हणतो. आणि जाता जाता तो पुन्हा आणखीन एक गोष्ट म्हणतो, तू या घरचा मुलगा असशील, पण आपल्यामध्ये आता असं कोणतंही नातं उरलेलं नाही आहे. आता युगंधर असं म्हणाल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे बरं का. आणि पृथ्वीसुद्धा आता त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्याला कुठेतरी आता गिल्ट आलं आहे की आपण वडिलांवर उगाच संशय घेतला किंवा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं, त्याच्यामुळे त्याच्या मनात प्रचंड गिल्ट येतं. आणि युगंधर म्हणतो की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते मला आता तुला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. तू माझ्याबद्दल काय विचार करतोस हे सुद्धा आता मला माहिती आहे. असं म्हणून आता युगंधर हा तिथून निघून चाललेला असतो. आणि तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की अरे दादा, कुठे चालला तू? हे काय सांगितलं पोरासनी? तेव्हा आता शिल्पा म्हणते की बस,
थांब विद्याधर, विद्याधर थांब. युगंधर आता तिथून निघून गेलेला आहे. विद्याधरला खरं काय म्हणजे युगंधरचं आणि आनंदीचं लग्न झालंय हे त्या मुलांच्या समोर आणायचं असतं आणि म्हणून तो म्हणतो की अरे दादानी खरं काय ते सांगितलंच नाहीये. शिल्पा म्हणते विद्याधर तुझं तोंड बंद कर, तोंड बंद कर तुझं. विद्याधर म्हणतो का? पोरासनी काही खरं कळायला नको का? अरे माझी लाडकी पोरं आहेत ती, त्यांचा लाडका काका आहे मी आणि मला असं वाटतं की पोरांच्या मनात जे प्रश्न आहेत ते त्यांना कळायलाच हवेत आणि खरं काय आहे ते युगंधर दादाने सांगितलंच नाहीये. पोरांचा हक्क नाही आहे का खरं काय आहे ते समजून घेण्याचं? आता असं म्हणाल्यानंतर हा पृथ्वी त्याच्याकडे बघत बसतो विद्याधरकडे, म्हणजे आपल्यापासून अजून काही गोष्ट लपवून ठेवली गेली आहे का? पण तेवढ्यात आता शिल्पा म्हणते की सॉरी विद्याधर बस कर, बस कर नाही तर तुझं थोबाडच फोडेन. घरात वेळ काय आहे, काय काय आहे आणि तुला त्याचा काहीच फरक पडलेला नाहीये. पण विद्याधर म्हणतो अगं ताई पण पण आता मात्र शिल्पा मात्र खूप चिडते आणि त्याला म्हणते विद्याधर बस कर, बस कर नाही तर बघ. आता विद्याधर घाबरतो थोडंसं आणि शांत बसतो. आणि त्याच्यानंतर आता ही शिल्पा जी आहे ती आता पृथ्वीच्या जवळ येते आणि म्हणते की पाहिलंस का, ज्या बापाला तू उलट्या काळजाचा म्हणतोस ना त्या माणसाचं काळीज किती मोठं आहे हे तुला आज कळलं असेल. आणि शिल्पा खूप भाऊक झालेली असते, तिच्याही डोळ्यातून पाणी येतं आणि त्याच्यामुळे पृथ्वी आता शिल्पाकडे बघत बसतो आणि तो त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया देत नाही, काहीच बोलत नाही आहे आणि तिथून पृथ्वीसुद्धा आता निघून जातो. मंडळी इकडे आनंदी आता आवाज देत असते की आरतीताई, सुनीताताई कुठे आहात तुम्ही, ते कोणी आहे का? तेवढ्या सुनीता येते आणि म्हणते की हो मी आहे ते मालकसाहेब आरती खालीच आहेत. आता आनंदी म्हणत असते की आरतीताई मालकसाहेबांना बघायला गेली होती पण अजून आली कशी नाही, कुठे येते, कुठे राहिली आणि मालकसाहेब अजून आले नाहीत का? तेवढ्यात आता युगंधर आनंदीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की आनंदी कशी आहेस, बरं वाटतंय का तुला आता? आनंदी म्हणते की हो मालकसाहेब मी बरी आहे. पण तुम्ही कुठे गेला होतात? तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गेला होतात, वटपौर्णिमेसाठी गेला होतात का? युगंधर म्हणतो की हो, तुझं अपूर्ण राहिलेलं व्रत आज मी पूर्ण केलं आहे. तुझी इच्छा होती ना की वटपौर्णिमेची पूजा करावी, व्रत पूर्ण व्हावं आणि म्हणूनच तुझं हे अपूर्ण राहिलेलं वटपौर्णिमेचं व्रत मी पूर्ण केलं आहे. आनंदी म्हणते पण मालकसाहेब कशासाठी? युगंधर म्हणतो की आता शांत बसायचं, अजिबात बोलायचं नाही आणि त्याने आता जे वाण आणलेलं असतं त्यातलं ते वाण काढतो आणि तो आनंदीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की आनंदी हे घे, हे वाण तुझ्यासाठी. आता आनंदी सुद्धा ते वाण घेते. आनंदीला खूप बरं वाटतं की तिचं ते व्रत पूर्ण झालंय. पण तिला ह्या गोष्टीचंही टेन्शन आलेलं असतं की ही जर गोष्ट मुलांना समजली किंवा कोणाला कळलं तर किती मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो मुलांचा. तेवढ्यात आनंदी म्हणते की मालकसाहेब थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही कशासाठी केलं हे सगळं? काय गरज होती? तुम्ही आज वटपौर्णिमेची पूजा केलीत आणि जर तुम्हाला ही वटपौर्णिमेची पूजा करताना मुलांनी जर पाहिलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता माहिती आहे का? कशासाठी केलं तुम्ही हे सगळं? आता युगंधर म्हणतो की मुलांची काळजी करायची काही गरज नाही आहे आणि मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये काय नातं आहे याच्यामध्ये तू अजिबात पडू नकोस, हे मी तुला आधीही सांगितलं आहे आनंदी. आणि तुझी ही पहिली वटपौर्णिमा होती आणि या घरचा करता माणूस म्हणून माझं ते कर्तव्य होतं आणि मी तेच पूर्ण केलेलं आहे. आणि आता जाता जाता युगंधर म्हणत असतो की आनंदी, जोपर्यंत आता तू पूर्ण बरी होत नाही आहेस तोपर्यंत इथून अजिबात उठायचं नाही आहे आणि या रूममधून सुद्धा हलायचं नाही आहे. जोपर्यंत पूर्ण बरी होत नाही आहेस तोपर्यंत याच रूममध्ये झोपायचं. त्यावर आता आनंदी म्हणत असते की मालक साहेब पण हा तर तुमचा रूम आहे ना, मग तुम्ही कुठे झोपाल? युगंधर म्हणतो माझी काळजी करू नकोस, माझं काय करायचं ते माझं मी बघून घेईन. आता असं म्हणत युगंधर हा बाहेर निघून चाललेला आहे आणि तेवढ्यात आता तिथे आरती येते. युगंधर बाहेर जातो आणि आरती म्हणत असते की आनंदी बरी आहेस ना, बरं वाटतं ना तुला, काही त्रास होत नाही आहे ना? आनंदी म्हणते की आरतीताई कुठे होतीस तू, मला बरं वाटतंय. पण अगं हे काय झालं, म्हणजे मालक साहेबांनी माझ्यासाठी पूजा केली आणि हे जर कुणी पाहिलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तेवढ्यात आता आरती म्हणत असते की हेच झालं. आनंदी अगं मालक साहेबांना पूजा करताना पृथ्वीने पाहिलं आणि त्याला कळालं आणि त्यानंतर झालेला तो आता सगळा प्रकार असतो खाली. ते सगळं काही आता आरती आणि ते आनंदीला सांगत असते आणि हे ऐकून आता आनंदीला खूप मोठा धक्का बसलाय. पण आनंदी म्हणते की मालक साहेबांनी सगळं काही सांभाळून घेतलंय. आनंदी तू आता काळजी करू नकोस. म्हणजे तुझ्या आणि मालक साहेबांच्या नात्याबद्दल अजूनही त्यांना कळालेलं नाही आहे असं आता आरतीने आनंदीला सांगितलेलं आहे. तर मंडळी हा पृथ्वी आता इकडे खूप अस्वस्थ झालेला आहे. म्हणजे युगंधरचा तू खूप रागराग करतोय पण आज त्याने जे पाहिलंय म्हणजे युगंधरची जी हळवी बाजू पाहिली आहे ते बघून त्याला तो स्वतःच थोडासा डिस्टर्ब झाला आहे की म्हणजे तो काय करतोय काय त्याचं त्यालाच कळत नाही आहे. आणि तिथे तो पत्त्यांचा बंगला बनवत असतो, ते तुटत असतात परत बनवत असतो आणि तेवढ्यात आता त्याला युगंधर वटपौर्णिमेची पूजा करताना दिसत असतो. त्यात त्याला शिल्पा म्हणालेली असते की तुझं वडील जितका तुला दगडाच्या काळजाचा वाटतो तसा तो नाही आहे, त्याला त्याचंसुद्धा मन खूप मोठं आहे, काळीज मोठं आहे. हे सगळं आता जे काही सांगितलेलं असतं ना ते सगळं त्याला आठवत असतं. आणि तेवढ्यात तिथे आता मिताली येते आणि मिताली म्हणते की दादा काय झालं, कसला विचार करतोयस, एवढं का टेन्शनमध्ये आहेस? आणि ती येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. पण त्याला ते पृथ्वीला अजिबात आवडत नाही आहे. मिताली लगेच हात काढून घेते आणि म्हणते दादा मला माहिती आहे जेव्हा तू कन्फ्यूज असतोस
तुझ्या मनात जेव्हा गोंधळ निर्माण होतो ना, तेव्हाच तुझी ही अशी अवस्था होते आणि मग पत्त्यांचे बंगे बांधायला सुरुवात करतोस. आणि मला माहिती आहे आज बाबांची जी काही बाजू तुझ्यासमोर आलेली आहे, त्याच्यामुळे तुझा विश्वास बसत नाही आहे आणि तुझ्यावरच राग येतोय. तुझी तुला चिडचिड होते ना, म्हणजे बाबांबद्दल तू काहीतरी गैरसमज निर्माण करून घेतलास, असं हे तुलाही वाटतंय ना? आपले बाबा जसे दिसतात तसे नाही आहेत रे. म्हणजे ते वरवर कितीही कठोर वाटत असले आपल्याला, तरी ते मनाने खूप हळवे आहेत. त्यांची पण एक काहीतरी बाजू आहे ना. आता ही मिताली त्या पृथ्वीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण पृथ्वी मात्र चिडतो आणि म्हणतो की बस, मला त्यांच्याबद्दल काही सांगू नकोस. किती वेळा सांगितलंय की त्या माणसाचा विषय माझ्यासमोर काढू नकोस, तरीसुद्धा तू त्या माणसाचा पुन्हा पुन्हा माझ्यासमोर विषय का काढतेस? आणि मला त्यांच्याबद्दल काहीही वाटत नाही आहे, कळलं ना? म्हणजे आज त्यांनी जे काही केलं त्याच्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्याबद्दलची माझ्या मनात काहीतरी चांगली जागा निर्माण होईल असं अजिबात नाही आहे, असं म्हणून आता तो पृथ्वी तिथून रागाने निघून जातो. तिकडे हा विद्याधर रूममध्ये आलेला असतो आणि त्याची प्रचंड चिडचिड होत असते. म्हणजे त्याने एवढं सगळं जे काही प्लॅनिंग केलेलं असतं, कारस्थान केलेलं असतं, मुलांपर्यंत सगळं सत्य कळावं, युगंधर आणि आनंदीचं लग्न झालं आहे, हे सगळं मुलांना कळावं असं त्याला वाटत असतं. पण त्याचा सगळा प्लॅन चौपट झालेला आहे, सगळा प्लॅन फसलेला असतो. आणि तेवढं त्याचं त्या रूममध्ये धनश्री येते आणि धनश्रीने वटपौर्णिमेचं वाण आणलेलं असतं. आणि ती म्हणते की अहो, हे घ्या वटपौर्णिमेचं वाण घ्या. हा विद्याधर आता तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की काय चाललंय, तुझी फालतूगिरी चालली आहे. आता धनुश्री म्हणते हो असं काय करताय, तुमचीच इच्छा होती ना की तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी मी वटपौर्णिमेचा उपवास करावा, व्रत करावा, आणि मी ते केलं आहे. मी वडाची पूजासुद्धा केली आहे आणि आज तुम्ही जसं सांगितलंच ना तसं निर्जळी व्रतसुद्धा केलं आहे. पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही आहे हो मी तुमच्यासाठी. त्यावर तो म्हणतो की उपकार केलेस का हे सगळं माझ्यासाठी करून तू? धनश्री म्हणते हो असं तरी काय करताय तुम्ही, किमान वाण तरी घ्या, हे सगळं मी तुमच्यासाठीच करते ना. विद्याधर म्हणतो ते वाण घे आणि जा, तुझा कोण बॉयफ्रेंड असेल ना लग्नाआधीचा यार, त्याला नेऊन दे. त्यावर धनश्री म्हणते अहो तुम्ही काय बोलताय, माझ्या मनात तसं काही नाही आहे, माझा कोणी यारबीर नाही आहे, माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच प्रेम आहे आणि तुमच्यासाठीच मी हे सगळं केलं आहे. पण हा आता विद्याधर तिच्यावरती चिडतो आणि तिला म्हणतो की जा ग इथून, चालती हो, आणि तिला बाहेर ढकलून देतो. आणि तेवढ्यात आता तिथे शिल्पा येते आणि शिल्पा त्या धनश्रीला पकडते आणि ती आता म्हणते की जा धनश्री बाहेर जा, मला जर ह्याच्याशी बोलायचं आहे. धनश्री आता तिथून निघून बाहेर जाते आणि ही शिल्पा आता म्हणते की काय करतोयस तू, ती मुलगी तुझ्यावरती एवढा जीव लावते, प्रेम करते, आज तिच्यासाठी तुझ्यासाठी एवढा तिने उपवास केला आहे आणि तिला तुझ्या रूममधून घरातून धक्के मारून बाहेर काढतोयस, घरातून चालतं व्हायला सांगतोयस. तू काय वागतोयस, काय करतोयस, तुला तरी कळतंय का? का वागतोस तू त्या पोरीजवळ असं? त्यावर हा विद्याधर म्हणतो ताई तू हे समजा मला सांगू नकोस, हे सगळं मला सांगायला आली आहेस का? शिल्पा म्हणते की नाही, मला तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. आज तू काय करत होतास? त्यावर आता विद्याधर म्हणत असतो की काय करत होतो? योग्य तेच करत होतो ना, मुलांना सत्य कळायला हवं, मुलांचा हक्क आहे तो, घरात जे काही घडलं ते मुलांना माहीत असायला हवं आणि तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. काय चुकीचं करत होतो? शिल्पा म्हणते मी तुला आधीच बजावून सांगितलं होतं की युगंधरच्या आणि आनंदीच्या नात्याबद्दल मुलांना कळता कामा नाही, आणि तरीसुद्धा तू तीच गोष्ट करत होतास. तर आता विद्याधर म्हणत असतं की का का मुलांना का कळू द्यायचं नाही आहे? मुलांनासुद्धा माहीत असायलाच पाहिजे ना, मुलंसुद्धा ह्या घरचीच आहेत, त्यामुळे घरात काय घडलंय काय नाही घडलंय या सगळ्या गोष्टी मुलांना माहीत असायला हव्यातच. तेव्हा शिल्पा म्हणत असते की हे सगळं करून तू मुलांमध्ये आणि युगंधरमध्ये पुन्हा गैरसमज निर्माण करतोयस. हे जर सत्य मुलांना जर कळलं तर मुलं कायमचं घर सोडून युगंधरपासून लांब निघून जातील, कळतंय का तुला हे? विद्याधर म्हणतो की हो, हेच मला हवंय. युगंधरची मुलं त्याच्यापासून कायमची दूर व्हावी ना, म्हणून मी हे सगळं केलंय आणि मला तेच हवंय. ह्या युगंधरने सगळ्यांसमोर मला नामर्द ठरवलं, माझी सगळ्यांसमोर इज्जत काढली आणि मला त्याचा बदला घ्यायचा आहे आणि म्हणूनच त्याच्या पोरांना मला त्याच्यापासून दूर करायचं आहे. शिल्पा चिडत्याने म्हणते की आवाज बंद कर, तुझं तोंड एकदम बंद कर, पोरांपर्यंत ही गोष्ट अजिबात कळता कामा नाही. पण हा विद्याधर म्हणतो मी सांगणार, पोरासनी समज सांगणार, पोरासनी समज कळायला हवंच. आणि आता तो विद्याधर शिल्पाचं इथे काही ऐकतच नाही आहे आणि आता तो रागारागाने तिथून उठतो आणि म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं काही पोरांना सत्य सांगून टाकतो. पोरं घर सोडून गेली ना त्याच्याने मला काही फरक पडणार नाही आहे. आणि आता तो उठतो आणि रागारागाने बाहेर चाललेला असतो. तेवढा शिल्पा म्हणते की थांब, जर तू पोरांना हे सत्य सांगितलंस, आज तू जो काही पराक्रम केलास ना ते सुद्धा मी युगंधरला सांगेन आणि त्यानंतर युगंधर तुझे काय हाल करतील, काय हाल करेल तुला त्याची कल्पनासुद्धा नसेल. तेव्हा आता विद्याधर थांबतो आणि म्हणतो की काय पराक्रम केलाय मी आज? त्यावर शिल्पा म्हणते की आज कुकरचा जो काही ब्लास्ट झाला ना, त्यामागे कोणाचं कारस्थान होतं, कोणी हे सगळं घडून आणलं हे मला माहीत नाही असं समजू नकोस. हे सगळं तू घडून आणलंस ना? विद्याधर म्हणतो अगं ताई. त्यावर आता शिल्पा म्हणते एकदम बंद, तोंड बंद. तुला काय वाटलं की मला हे सगळं माहीत नाही आहे? माझं घरातल्या प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक हालचालीवरती अगदी बारीक लक्ष असतं आणि मला चांगलंच माहिती आहे आज कुकरचा जो काही ब्लास्ट झाला आहे ना, तो तू घडून आणलायस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता जर तू मुलांना जाऊन आनंदी आणि युगंधरच्या लग्नाबद्दल सांगितलंस
तर मी आत्ता युगंधरला जाऊन हे जो काही कुकरचा ब्लास्ट झाला आहे आणि आनंदीच्या जीवावर जे काही बेतलं आहे ना, ते सगळं तुझ्यामुळं झालं आहे आणि तू हे सगळं घडवून आणलेस. मी हे स्वतः जाऊन युगंधरला सांगेन आणि युगंधरला हे कळल्यानंतर युगंधर तुझे काय हाल करेल हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि जर तुला वाटत असेल की ही गोष्ट युगंधरला समजू नये ना, तर स्वतःचं तोंड कायमचं बंद ठेवायचं आणि युगंधरपर्यंत ही गोष्ट अजिबात कळता कामा नये, लक्षात ठेव. नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे. तर इथे आता शिल्पाने ह्या युगंधरला चांगलंच ब्लॅकमेल केलं आहे आणि आता शिल्पा त्याला धमकावते आणि तिथून निघून जाते. आता मात्र ह्या विद्याधरचा नाईलाज आहे. म्हणजे जर आता आपण पोरांना हे समजा सांगितलं तर ही नक्कीच दादाला सांगणार आणि आपली तोच चामडी सोडून काढणार, याचा आता त्याला चांगलाच अंदाज आलेला आहे. आणि म्हणतो की काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं. त्याचा आता त्याला एवढा राग येत असतो की त्याने केलेले सगळे प्लॅन फसलेले आहेत. म्हणजे आनंदी तर वाचली आहे ह्या सगळ्यातून आणि आता जर विद्याधरने हे जे काही केलं ते युगंधरला कळलं तर मग आपलं काही खरं नाही आहे. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की युगंधर हाताचा चष्मा शोधत असतो, कुठे सापडत नाही आहे आणि त्याला असं वाटतं की त्याने तो आनंदीच्या रूममध्ये विसरला आहे आणि तो तर आनंदीच्या रूममध्येच विसरलेला असतो आणि तो चष्मा आता उचलायला जातो आणि खाली वागतो. तेवढ्यातच त्याच्या गळ्यातली जी चेन आहे ती आनंदीचे जे इयरिंग्स आहेत कानातले त्याच्यामध्ये अडकते आणि आता तो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्या त्या पृथ्वी जो आहे ना, तो पृथ्वीसुद्धा खालून वरती येत असतो जिन्याने आणि हा युगंधर आता आनंदी झोपलेली असते म्हणून हळूच तिची झोपमोड होऊ नये किंवा तिला डिस्टर्ब होऊ नये ना, म्हणून तो बिचारा काळजी घेऊन हळूच तिच्या कानातलं ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्या त्या पृथ्वी आता वरती येतो. म्हणजे जाता जाता आनंदी झोपली का, तिला बरं वाटतंय का हे त्याला पाहायचं असतं आणि म्हणून तो आनंदीच्या रूमचा दरवाजाही उघडा असतो म्हणून आनंदीच्या रूममध्ये येतो आणि त्याच वेळेला त्याने आता आनंदीला आणि युगंधरला एकत्र